असं असताना सुद्धा दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना मात्र विजय खूप जिकिरीचा होतोय असं वातावरण झालं होतं आणि तरीसुद्धा तुम्ही जिंकलात याचं श्रेय कुणाला? कारण आता आपण जिथे बोलत आहोत इथून जवळच निलंगा आहे आणि निलंग्यामध्ये पाशा पटेलांची आता बऱ्यापैकी साम्राज्य उभं राहते. पाशा पटेलांची एक सभा तुमच्या मतदारसंघात झाली होती. इथे पाशा पटेलांची खूप सारे लोक असतील. कोणाला श्रेय असेल पाशा पटेलांच्या सभेला, राम शिंदेंच्या प्रभावहीन प्रचाराला, कंटाळलेली भाजपाला कंटाळलेले लोक, की रोहित पवारांचं कर्तृत्व? काय नेमकं काय आहे त्याच्यात? श्रेय मलाही जात नाही, कुणालाही जात नाही. तिथं असताना जनतेला हे श्रेय त्या ठिकाणी जातं. खरं तर आपण बघितलं नाही तर आमचा अंदाज जो होता तो खूप मोठा होता. 10 आमदार आमचे निवडून आले, खासदार 8 निवडून आले. जे थोडक्यात नाही तर मोठ्या मताधिक्याने पडलेले जे आमचे उमेदवार होते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, बोलल्यानंतर बाहेरून मतदार मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. जातीवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला गेला होता. RSSचा वापर करून कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं भेदभाव निर्माण करून विष पेरण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. आणि अचानक काहीच आपल्या हातात नाही, मग लाडकी बहीण योजना आणून त्याच्यातून ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये, 6,000 रुपये घरामध्ये समजा 2 महिला असतील 3-3 महिन्याचा ॲडव्हान्स हा दिला गेला. आता महिना होऊन सुद्धा पैसे मिळत नाही, पण त्यावेळेस ॲडव्हान्समध्ये दिला गेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाला. त्यामुळे जी अपेक्षा होती त्या लेवलला त्या ठिकाणी झालं नाही. काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आपल्याला माहिती. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा मी थोडक्या का होईना मताने निवडून आलेले मोठे मोठे नेते. पाशा पटेलांनी तुमच्याबद्दल फार अगदी अर्वाच्य पद्धतीने प्रचार केला. भाषणातला स्तर अगदीच खाली गेला होता. फार म्हणजे अगदी माझ्यासारखे माणसाला ते बघताना फार संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्यावर तुम्ही कधीच नंतर प्रतिक्रियाही दिली नाही, तुमच्या भाषणातही दिली नाही. ज्या पक्षामध्ये ते आहेत तोच पक्ष महिलांना कधी आदर देत नाही. तुम्ही बघा, पाशा पटेल त्यांच्याच पक्षाचे आता अशा लेवलला जाऊन महिलांबद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. आणि मग आमचा एक मोरे नाना नावाचा कार्यकर्ता फक्त राम शिंदेच्या विरोधात काहीतरी बोलतो. जसं तुम्हाला सुद्धा नोटीस आली तसे त्यांना सुद्धा सुरेखा नानांना नोटीस आली. विधान परिषदेमध्ये बोलवलं आणि माफी मागायला लावली. अरे पाशा पटेल महिलांबद्दल जो बोलला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय माफी मागायला नाही लावली? त्यांना काढायला पाहिजे होतं. तसंच तिथं उत्तर प्रदेशचा खासदार, तिथं असे अनेक उदाहरणं देऊ शकतो.